महाराष्ट्र बेंदुरानिमित्त करतोडी स्पर्धेत हर्षद ढाले यांच्या खोंडाचा प्रथम क्रमांक. कुरुंदवाड येथील महाराष्ट्र बेंदूर समितीतर्फे आयोजित बिनदाती खोंडाच्या करतोडीचा भव्य स्पर्धेत हर्षद ढाले यांनी प्रथम क्रमांक पटकावत रोख 25,000 व चांदीची गदा मिळवली. या स्पर्धेत 75 बिनदाती खोंडांच्या सहभागामुळे स्पर्धा अत्यंत रंगतदार व थरारक ठरली. विजेत्यांना माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आमदार अशोकराव माने आणि नगराध्यक्षा मनीषा डांगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित कार्यक्रमास उद्यान पंडित गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, अजय पाटील यड्रावकर, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, आयोजक तथा माजी नगरसेवक राजू आवळे आदी प्रमुख उपस्थित होते. स्पर्धेत हर्षद ढाले यांनी प्रथम क्रमांक पटकावत रोख 25,000 व चांदीची गदा, तुषार कोळेकर द्वितीय क्रमांकासह रोख 15,000 व ढाल, राकेश नंदगावे तृतीय क्रमांक रोख 10,000 व ढाल, तर गिरीश कोळी शिरोळ चतुर्थ क्रमांक रोख 5,000 व ढाल प्राप्त केली. यावेळी ॲडव्होकेट धैर्यशील सुतार, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, प्रगतशील शेतकरी धनपाल पोमाजे आणि इतिहास संशोधक शशिकांत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, रमेश भुजुगडे, दीपक परीट, तानाजी आलासे, आयशा बागवान, रामदास मधाळे, प्रफुल्ल पाटील, संतोष शहा, जितेंद्र साळुंके, अमित आवळे, राजू बेले, महावीर आवळे, रणजित आवळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉक्टर सुनील चव्हाण यांनी मानले.